नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या कोऱ्यापण स्वागत करतोय। आज आपण पाहणार आहोत एक कोकणी घर जे आहे मुंबई गोवा हायवेच्या अगदी जवळ। गाव आहे कासार्डे, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। मित्रांनो, आता आपण क्लिअरली बघू शकाल की मुंबई गोवा महामार्ग आहे त्या आपल्या जागेपासून मोजून 50 मीटरच्या अंतरावर आहे आणि इतक्या जवळ जर तुम्हाला एखादा कोकणी घर किंवा कोकणी बंगला पाहिजे असेल तर आजचा बंगला हा नक्कीच तुमच्यासाठी। मित्रांनो, इथे बघू शकाल की हायवेपासून सरळ आपल्या जागेपर्यंत आपल्या घरापर्यंत जायला मोठाला मातीचा रस्ता आहे। साधारणपणे 20 फुटाचा रस्ता आपल्या घरापर्यंत हा गेलेला आहे। पूर्णपणे क्लिअर टायटल, सिंगल ओनर अशा प्रकारची याची प्रॉपर्टी आहे। मित्रांनो, समोर जी आपली प्रॉपर्टी पाहता त्या जागेचं क्षेत्रफळ आहे 5.68 गुंठ्याचं। 5.68 गुंठ्याचा आजचा एनए प्लॉट आहे, नॉन ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि त्यामध्ये बांधलेला आजचा हा 2000 स्क्वेअर फीटचा बंगला। मित्रांनो, ग्राउंड फ्लोअरला 2 BHK आहे आणि फर्स्ट फ्लोअरला 1 BHK आणि मोठी बाल्कनी ही तुम्हाला इथे मिळून जात आहे। चौपाकी कोकणी स्वरूपाचं आजचं हे घर आहे, आजचा हा बंगला आहे। तुम्हाला या ठिकाणी होम लोन करायचं आहे तर होम लोन करून देखील या ठिकाणी हा बंगला आपण नक्कीच परचेस करू शकता। आता आपण प्रत्यक्ष घरामध्ये जाऊया आणि या घराची सर्व माहिती जाणून घेऊया। मित्रांनो, इथे बघू शकाल की 100% माती स्वरूपाचा आजचा प्लॉट आहे। पूर्ण प्रॉपर्टीला चारी बाजूने दगडी चिऱ्याचं कंपाऊंड आहे। साधारणपणे 5 फूट उंचीचं इथे कंपाऊंड तुम्हाला पाहायला भेटेल। मोठालं गेट आहे आणि घराच्या बाहेर तुम्हाला एंट्री केल्याच एक छोटीशी गार्डन स्पेस आणि पार्किंग स्पेस ही पाहायला मिळेल। मित्रांनो, आपल्या या प्रॉपर्टीमध्ये या घराच्या व्यतिरिक्त पाठीमागच्या साईडला केअरटेकरसाठी वेगळी रूम बांधलेली आहे आणि त्यांच्यासाठी कॉमन टॉयलेट बाथरूम हे देखील बाहेरच आहे। पाण्यासाठी म्हणाल तर बोरवेल आहे, जिथून आपल्याला वर्षाच्या 12 महिने उत्तम पाणी हे मिळणारच आहे। या कोकणी घराच्या लेआउटबद्दल बोलायचं झालं तर ग्राउंड फ्लोअरला 2 BHK आहे आणि पहिल्या मजल्यावर 1 BHK आहे। मित्रांनो, फर्स्ट फ्लोअरला वरती जाण्यासाठी बाहेरूनच जिना आहे, इथे आपण तो क्लिअरली बघू शकाल। मित्रांनो, पूर्णपणे वास्तुशास्त्राला अनुसरूनच घराची रचना केली आहे। घराची एंट्री आहे पूर्व पश्चिम। मित्रांनो, आपण एंट्री करण्यापूर्वी समोर बघू शकाल की छानपैकी तुळशी वृंदावन हे या ठिकाणी जागा मालकांनी उभारलेलं आहे। आणि आता आपण जाऊया आपल्या घरामध्ये। प्रशस्त मोठा असा हॉल आहे, साधारणपणे 14 बाय 20 या साईज मधला आजचा हॉल आहे। या ठिकाणी बघू शकाल की प्रॉपर फॉल सिलिंगचं काम हे जागा मालकांनी करून घेतलेलं आहे। मित्रांनो, पुन्हा सांगतोय की 100% वास्तू कंप्लायन्स असलेला आजचा बंगला आहे किंवा कोकणी घर आहे। या ठिकाणी बघू शकाल की बांधकाम करताना क्वालिटीमध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड ही जागा मालकांनी बिलकुल केली नाही आहे। टाईल्स देखील तुम्हाला मोठ्याल्या अशा पाहायला भेटतील। या ठिकाणी ईशान्य कोपऱ्यामध्ये आपलं देवघर आहे, ते देखील प्रशस्त मोठं आहे, ज्याच्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा या घराला मिळत आहे। मित्रांनो, आता आपण वळूया आपल्या गृहिणींच्या आवडत्या गोष्टीकडे, अर्थात किचनकडे। मित्रांनो, हॉलमधून जरा पुढे गेल्यावर उजव्या साईडलाच तुम्हाला पाहायला भेटेल किचन। आग्नेय दिशेला प्रॉपर किचन आहे आणि व्यवस्थित मोठालं किचन तुम्हाला इथे मिळून जात आहे। इथे पाहायला गेलं तर वरच्या साईडला लॉफ्ट्स आहेत, ज्या ठिकाणी आपण स्टोरेजची व्यवस्थाही करू शकाल। पूर्ण घरामध्ये मोठ्याला स्लायडिंग विंडोज आहेत आणि किचनमध्ये म्हणाल तर 2 स्लायडिंग विंडोज आहेत, ज्या आहेत क्रॉस, अर्थात क्रॉस व्हेंटिलेशन किचनमध्ये उत्तम राहत आहे। नॅचरली तुम्हाला सनलाईट जो आहे हा किचनमध्ये देखील नक्कीच मिळणार आहे। आपण सुरुवातीलाच पाहिलात की हा बंगला आहे ग्राउंड+1। पहिल्या मजल्यावर जे टेरेस आहे त्या टेरेसवर जाण्यासाठी तुम्हाला इथून जिन्याचा ॲक्सेस मिळून जातो आहे। आता आपण वळूया आपल्या बेडरूमकडे। इथे देखील बघू शकाल की साधारणपणे 12 बाय 10 या साईजचा मोठाला बेडरूम आहे, ज्यात आपला किंग साईजचा बेड सहज मावू शकेल। आणि हा आहे आपला कॉमन कॉरिडॉर, ज्याच्यामध्ये वॉशिंग मशीन आणि वॉश बेसिन या गोष्टी ठेवलेल्या पाहायला भेटेल। इथे आपण जाऊया पुढच्या बेडरूमकडे। हा देखील प्रशस्त मोठा बेडरूम आहे, 10 बाय 12चा बेडरूम आहे। पुन्हा सांगतोय किंग साईजचा बेड सहज मावेल एवढा मोठा बेडरूम तुम्हाला मिळून जात आहे। आणि हे आहे आपलं वॉशरूम। इथे तुम्हाला कमोडचा वापर केलेला पाहायला भेटेल। बाथरूम फिटिंग्स असतील किंवा बाथरूमच्या वॉल टाईल्स असतील, या उत्तम क्वालिटीच्या जागा मालकांनी वापरलेल्या आहेत। आता आपण वळूया आपल्या घराच्या बॅकयार्डमध्ये। इथे देखील तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची झाडांची लागवड जागा मालकांनी केली आहे, ती पाहायला भेटेल। तळ मजल्यावरील 2 BHKचा लेआउट आपण आता पाहिलात। मित्रांनो, पहिल्या मजल्यावर जायला बाहेरून जिना आहे आणि इथे बघू शकाल तर पहिला मजला जो आहे तो 1 BHKचा आहे आणि जो जागा मालकांनी सध्याच्या घडला रेंटवर दिला आहे, त्यामुळे आतून तरी आपण पाहू शकणार नाही आहोत, पण इथे बघू शकाल की कशा प्रकारे आपण वरती आल्यावर आपल्याला 1 BHK मिळणार आहे आणि बाहेर बऱ्यापैकी एक टेरेस बाल्कनी जी आहे या ठिकाणी मिळून जात आहे। मित्रांनो, जवळचं ट्रान्सपोर्टेशनची फॅसिलिटी म्हणाल तर रेल्वे स्थानक जे आहे ते नांदगाव रेल्वे स्थानक आपल्या जागेपासून एक 8 किलोमीटरवरती आहे। वैभववाडी रोड रेल्वे स्थानक साधारणपणे 15 किलोमीटरच्या अंतरावरती
अंतरावरती आणि कणकवली रेल्वे स्थानक आपल्या या जागेपासून घरापासून एक साधारणपणे 22 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. कासार्डे गावचा बस स्टॉप आपल्या या घरापासून 700 मीटरच्या अंतरावरती आहे आणि तिथेच आपली लोकल बाजारपेठ देखील आहे. मित्रांनो, आपल्या या 5.68 गुंठा एन प्लॉटचं आणि त्यासोबत मिळणाऱ्या कोकणी घराचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं आहे ते आहे 63 लाख रुपये. थोडंफार नक्कीच निगोशिएबल. तुम्हाला मित्रांनो हे घर आवडलं असेल, घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपलाही नक्की मिळून जाईल. किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून आपली साईट व्हिजिट आपण शेड्यूल करू शकता. आपले कोकण वास्तूचे एपिसोड तुम्हाला कसे वाटतात? आवडत असतील तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.